त्यानंतर आपण जर चतुर्थ भावाचा विचार केला, चतुर्थ भावात जर मंगळ असेल तर जातकाला काय फळ मिळतं असं. आता चतुर्थ भावातून आपण काय बघतो, तर चतुर्थ भावातून आपण सुख बघतो, घर बघतो, त्यानंतर वाहन बघतो, त्यानंतर प्राथमिक शिक्षण बघतो, त्यानंतर सर्वात म्हणजे माता बघतो, आई बघतो आपण. तर अशा ठिकाणी जर मंगळ आला तर अशा व्यक्तींना सुख लाभत नाही. म्हणजे मंगळ जर चतुर्थ घरात असेल तर अशा व्यक्तींना सुख लाभत नाही. आता मंगळाचे क्षेत्र, हा तर सुख लाभत नाही म्हणजे नेमकं कशामुळे सुख लाभत नाही, तर कार्यशक्ती असल्याने सतत कामात असतात हे लोक. शारीरिक काम करतात, सकाळी 7ला जाणे, नंतर 9ला येणे, 10ला येणे किंवा 11ला येणे, म्हणजे कामानिमित्त परिश्रम करण्यामुळे हे नेहमी बाहेर असतात. त्यामुळे यांना घरामध्ये यांचा सहवास कमी असतो. त्यामुळे यांना घरचं सुखामध्ये ही फार कमतरता जाणवते. मंगळ हा भूमिकारक ग्रह आहे आणि मग स्वतः मंगळ हा भूमिकारक ग्रह असल्यामुळे ज्याच्या चतुर्थात मंगळ असेल त्या व्यक्तींचे घर होताना आपल्याला बघायला मिळतं. त्यांचे स्वतःचे घर ते करतात त्यांच्या आयुष्यामध्ये. त्यानंतर जमीन शेती, हे लोक असे लोक यांना घेण्यामध्ये यश प्राप्त होतो. ज्यांच्या चतुर्थ भावात जर मंगळ असेल तर असे लोक निश्चितच स्वतःचं घर पण बांधतात. त्यानंतर ते जमिनीचे व्यवहार पण करतात, प्लॉट पण घेतात, शेती पण घेतात आणि अशा कामामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळताना आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर यांना ओढलोपर्जित जी इस्टेट असते, म्हणजे ओढलोपर्जित जी जमीन जुमला शेत वगैरे जर काही असेल तर यांना ते मिळताना खूप त्रास होताना दिसतो. ज्यांच्या चतुर्थ भावामध्ये जर मंगळ असेल आणि ज्यांची जर केस काही जमिनीचे ओढलोपर्जित जमिनीची काही यांना वाटणी वगैरे मिळायची असेल किंवा दोन भावामध्ये अशा वेळेस खूप त्रास होताना दिसतो आणि ती सहजासहजी मिळत नाही. मग त्यासाठी कोर्ट मॅटर वगैरे असे बरेचसे प्रकार करताना हे लोक आपल्याला बघायला मिळतात. यांचे घरातले वातावरण एक कडक असते आणि शिस्तीचे असते. आता चतुर्थ भावातून आपण घर बघतो, घर आणि त्यातल्या त्यात जर मंगळ असेल तर निश्चितच व्यक्तीचा स्वभाव हा कडक असतो, शिस्तप्रिय असतो. आता मंगळ म्हणजे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला आपण सेनापती म्हणतो. तर एक प्रकारच्या सेनापतीप्रमाणे यांचं घरात मध्ये वातावरण आपल्याला बघायला मिळतं. त्यातल्या त्यात त्यांना मातृसुख चांगले मिळताना दिसते. चतुर्थ भावात जर मंगळ असेल तर यांना मातृसुख चांगलं मिळताना आपल्याला बघायला मिळतं. तरी त्यामध्ये आईशी मतभेद, सॉरी सॉरी इथे चुकले, मातृसुख चांगले लाभत नाहीये असं. कारण यांचा स्वभाव कडक असतो आणि आईशी यांचं पटत नाही, मतभेद होतात आणि आईपासून हे लोक दूर राहताना आपल्याला जास्त बघायला मिळतात. त्यामुळे चतुर्थात जर मंगळ असेल तर यांना मातृसुख हे चांगल्या प्रकारे लाभत नाही. यांची शिक्षणात प्रगती होते, म्हणजे शिक्षणामध्ये कोणतीही अडचण येत नाही. हे हुशार असतात, ब्रिलियंट असतात आणि शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची यांना अडचण येत नाही. आता जर हाच जर मंगळ बिघडला असेल, नीच राशीत असेल, शत्रू राशीत असेल, पाप ग्रहांची दृष्टी असेल तर अशा वेळेस मंगळ बिघडतो. तर मंगळ बिघडल्यामुळे यांचं जीवन जे असतं ते कष्टमय असतं. खूप यांना काम करावं लागतं, शारीरिक यांचं जीवन कष्टातच जातं. त्यातल्या त्यात त्यांना सुख लाभत नाही मंगळ बिघडल्यानंतर. त्यातल्या त्यात घर घेताना फसगत होते. बघा, चतुर्थामध्ये जर मंगळ असेल तर अशा व्यक्तीची घर घेताना किंवा काही व्यवहार करताना ही फसगत होताना आपल्याला दिसते. किंवा तर चतुर्थात मंगळ जर बिघडला असेल तर अशा लोकांनी व्यवहार करताना व्यवस्थितपणे डॉक्युमेंटेशन व्यवस्थित चेक करूनच व्यवहार करायला पाहिजे. किंवा अशा लोकांना घर किंवा जमीन घेताना, प्लॉट वगैरे घेताना काही ना काही फसगत होताना आपल्याला बघायला मिळते आणि हे बऱ्याच वेळेस अनुभवलेलं आहे. आमच्याकडे पण बऱ्याचशा पत्रिका येतात, त्यामध्ये मी प्रत्येकाला सांगत असतो की घर जर घ्यायचं असेल तर डॉक्युमेंटेशन जे आहे ते डॉक्युमेंट व्यवस्थित वाचून घ्या, लिगल घ्या.
सगळ्या गोष्टीचा विचार करूनच नंतर व्यवहार करा, कारण अशा वेळेस फसवणूक होताना आपल्याला येते बघायला मिळते. मग असे मंगळ जर बिघडला असेल तर ते अशा लोकांचं घर होत नाही लवकर. जर मंगळ चांगला असेल तर घर लवकर होतो, आणि मंगळ जर बिघडला असेल तर अशा लोकांना सुख लाभत नाही तर नाही, पण यांचं स्वतःचं पण घर होत नाही. यांना भाड्याच्या घरातच बरेचसे दिवस हे राहावे लागते. त्यानंतर मंगळ बिघडल्यानंतर शिक्षणात पण यांना अडचणी येतात. जे शिक्षण असतं त्या शिक्षणामध्ये पण अडचणी येतात, त्रास होतो यांना. आणि त्यातल्या त्यात शेवटचा जो काळ असतो यांचा, शेवटचा काळ म्हणजे उतारत्या वयाचा काळ, त्या उतारत्या वयामध्ये यांना खूप त्रास होताना आपल्याला बघायला मिळतो. ज्यांच्या चतुर्थात मंगळ जर असेल आणि तो जर बिघडला असेल तर अशा व्यक्तींच्या उतरत्या वयामध्ये यांना खूप त्रास होताना दिसतो. त्रास होताना म्हणजे कसं, मुलगा सांभाळत नाही, मुलगी बघत नाही, यांच्यावर कोणी लक्ष देत नाही, अशा प्रकारचं जीवन यांचं आपल्याला, हे असे लोक हे जगताना आपल्याला बघायला मिळतात. ज्यांच्या चतुर्थामध्ये जे मंगळ असेल तर अशी परिस्थिती अशा व्यक्तींना येते.